भगवद्गीतेचा एखादा दुसरा असा अध्याय शिकविला जातो आणि या कोवळ्या पाठीवरती तो किती अलगद उतरतो बघा. म्हणून या ठिकाणी जे पालक आहेत त्यांना मी विनंती करीन की आपल्या मुलांवरती जर चांगले संस्कार व्हावे असं वाटत असतील तर अशा संस्कार शिबिरामध्ये त्यांना तुम्ही दाखल करा बरं का. हे जे आहे ना आता इथं आपण किती वर्षांचे झाल्यानंतर इथं वाचतोय ती सुद्धा शब्द नीट उच्चारता येत नाहीत. म्हणून ती कोरी पट्टी असते त्याच्या भाषेत मध्ये कोरा पेन ड्राईव्ह आहे हा, त्याच्यामध्ये चांगलं टेपिंग होते, रेकॉर्डिंग कसं होते चांगलं होते बरं का. आताची ही सगळी मुलं बाबाने उडुपीला नित्यानंद स्वामींचं जे तिथे एक स्थान आहे त्या ठिकाणी काननगड या ठिकाणी मुलांना नेलेलं होतं आणि तिथे सुद्धा शिबिर आयोजित केलेलं होतं. तर ती म्हणून विनंती करेन की त्या शिबिरामध्ये चांगले संस्कार घडवले जातात. दिवाळी अशा वेळेला ते शिबिर आयोजित केलं जातं. या बाळाचं भाग्य एवढं की याच्या घराच्या समोरच राधाकृष्णाचं मंदिर आहे. म्हणजे कुठल्या बरोबर याला राधाकृष्णाचं दर्शन होतं. झोपायला जाताना राधाकृष्णाचं दर्शन घेतो. त्याच्यामुळे कृष्णाची कृपा आणि आपल्या आश्रमातले चिरम आणि बालयोगी सदानंद महाराज यांची कृपा दृष्टी हे सुद्धा याला कारण आहे बरं का मंडळी. तेव्हा ज्यांना आपली मुलं आपली बाळं संस्कार क्षम असावी अशी इच्छा असेल ना त्यांनी जरूर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या बालकांना या संस्कार शिबिरामध्ये सामील करा.